नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बीजी टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहे की ज्या लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही त्यांचं काय कारण आहे, कशामुळे पैसे आले नाही, ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत की काय कारण आहे ज्यामुळे लाडकी बहीण आलेली नाही। तर टप्प्याटप्प्याने या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लाडक्या बहीणविषयी असलेलं तुमच्या मनात जे डाऊट आहे तो पूर्ण क्लिअर या व्हिडिओमध्ये होणार आहे। चला तर मित्रांनो, मग आता टप्प्याटप्प्याने आपण सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मित्रांनो, तुम्हाला सांगतो लाडकी बहीण न येण्याचं कारण म्हणजे सरकारचा एक JR आलेला होता, ज्यामध्ये असं सांगितलं होतं की ज्यांचं एकत्रित कुटुंब आहे, एक राशन कार्ड एकत्रित आहे आणि राशन कार्डमध्ये जर समजा 2पेक्षा जास्त महिला असेल तर त्या व्यक्तीला लाडकी बहीण मिळणार नाही। आणि 2 जी व्यक्ती आहे पात्र, त्यापैकी एक विवाहित असली पाहिजे आणि दुसरी अविवाहित असली पाहिजे। जर समजा दोन्ही विवाहित महिला असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही आणि दोन्ही अविवाहित असेल तर त्या दोघींना पण लाभ मिळणार नाही। त्यातील एकच जणांना लाभ मिळणार आहे, एकच लाडक्या बहिणीला लाभ मिळणार आहे। तर आता तुम्ही खूप कन्फ्यूज झाले असेल की हे कसं आहे, विवाहित अविवाहित, विवाहित अविवाहित। तुम्हाला सांगतो मी, ज्या घरामध्ये राशन कार्ड एकत्रित आहे अशा कुटुंबामध्ये ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे अशी एकच महिला पाहिजे आणि ज्या महिलेचं लग्न झालेलं नाही अशी एकच महिला पाहिजे। अशा 2 महिलांनाच हा लाभ लाडक्या बहिणीचा मिळणार आहे। आणि दोन्ही जर तुमच्या लग्न झालेल्या महिला असेल तर एकीलाच लाभ मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट अशी आहे की जे ITR भरतात, कुटुंबामध्ये जो ITR भरतो त्या कुटुंबामध्ये कोणालाही लाडकी बहीण मिळणार नाही। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे त्यांना पण लाडकी बहीण मिळणार नाही। आणि चौथी गोष्ट, ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे परंतु ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे अशा व्यक्तींना लाडकी बहीण मिळणार नाही। ही झाली सविस्तर माहिती की का मिळणार नाही। परंतु जे पात्र आहे परंतु त्यांची लाडकी बहीण आली नाही, त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी सरकारने एक हेल्पलाईन नंबर काढलेला आहे मित्रांनो। तो हेल्पलाईन नंबर असा आहे 181 181। यावरती तुम्ही कॉल करायचा आणि तुमची सविस्तर माहिती त्या हेल्पलाईन नंबरवरती टोल फ्री क्रमांकावरती द्यायची। 181 नंबर ध्यानात ठेवायचा। आणि दुसरी गोष्ट ही ध्यानात ठेवायची, आपलं राशन कार्ड चेक करायचं। राशन कार्डमध्ये आपल्या घरामध्ये किती महिला आहे, 2 महिला जर असतील आणि दोन्ही विवाहित असेल, लग्न झालेले असेल तर एकीलाच लाभ भेटणार आहे। आणि जर समजा एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तर दोघींना लाभ मिळणार आहे। आणि जर समजा दोन्ही अविवाहित असेल तर एकीलाच लाभ मिळणार आहे आणि एक अविवाहित आणि एक विवाहित असेल तर दोघींना लाभ मिळणार आहे, परंतु तिसऱ्या महिलेला लाभ मिळणार नाही। ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवून घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीचा जो फॉर्म भरत होते तुम्ही, फॉर्म भरताना तुम्ही जर समजा पोर्टलला फॉर्म भरलेला असेल तर तुमचा अर्ज क्रमांक तिथे आलेला आहे जिथे तुम्ही ऑनलाईन केलं होतं तिथे। परंतु जर तुमचा फॉर्म ॲपद्वारे भरला गेलेला असेल तर सरकारने ते ॲप बंद केलेलं आहे। जर तुम्हाला तो अर्ज क्रमांक लागत असेल तर तुम्हाला आता तहसील कार्यालयाजवळ तुमचा महिला व बालविकास या विभागाकडे जावं लागेल आणि तिथं जाऊन तुम्हाला तो तुमचा अर्ज क्रमांक मिळवावा लागेल। आता तुम्ही माणसाला अर्ज क्रमांक कशासाठी, जर तुम्ही समजा या सगळ्या गोष्टीला पात्र आहे परंतु तुम्हाला लाडकी बहीण येत नाही तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करण्याची व्यवस्था आता सरकारने केलेली आहे। त्या तक्रारीसाठी तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक लागत आहे। त्यासाठी तुम्हाला अर्ज क्रमांक मिळवण्यासाठी तुम्ही जिथं ऑनलाईन केलं तिथं जावं लागेल, अन्यथा तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये महिला व बालविकास विभाग असतो त्या विभागाला जाऊन भेट द्यावी लागेल। ही झाली मित्रांनो लाडकी बहिणीचे पैसे का नाही आले याबद्दल माहिती आणि लाडकी बहीण पैसे येण्यासाठी काय करावं ही माहिती। मित्रांनो, तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीविषयी तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आम्ही तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, तुम्हाला सांगतो लाडकी बहीण ही योजना आता खूप डोक्याला त्रास ठरणार आहे, कारण की आता हिचं KYC पण येणार आहे असे म्हणत आहे। तोपर्यंत तुम्ही काय करा, ज्यांचे कुटुंब खरंच एकत्रित नाही, वेगवेगळे झालेले आहे परंतु त्यांचं राशन कार्ड आज रोजी एकत्रित आहे, अशा लोकांनी आपले राशन कार्ड तहसील कार्यालयाला जाऊन आपल्या राशन दुकानदाराकडे जाऊन राशन कार्ड वेगवेगळे करून घ्या। तुम्ही जर राशन कार्ड वेगवेगळे केले नाही तर तुमची लाडकी बहीण चालू होणार नाही। ज्यावेळेस KYCचं ऑप्शन येईल त्यावेळेस एखाद्या वेळेस असं ऑप्शन येऊ शकतं की तुमचं राशन कार्ड अपलोड करा, तुमचं पेंडिंग आहे। जर तुमचं कुटुंब वेगळं असेल तर तुम्हाला परत लाडकी बहीण
लाडकी बहीण चालू करण्यात येईल। त्यामुळे आपण डॉक्युमेंटसाठी कागदपत्रासाठी कुठली हायगई न करता आपले डॉक्युमेंट क्लिअर करून घ्यावे, आपले राशन कार्ड वेगळे करून घ्यावे। ही झाली मित्रांनो महत्त्वाची माहिती। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी, ज्या महिलांना शेती आहे, जमीन आहे आणि त्यांना PM किसानचे 2000 रुपये हप्ता आणि नमो सन्मान निधी जो एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केला होता मुख्यमंत्री निधीतून, ते 2000 रुपये असे तुम्हाला 4000 रुपये हप्ता जर PM किसानचा येत असेल तर अशा महिलांना फक्त आणि फक्त 500 रुपये मिळणार आहे लाडक्या बहिणीचे। त्याचं कारण असं, PM किसान योजनेतून 500 रुपये महिना येतो, नमो शेतकरी योजनेतून 500 रुपये महिना येतो आणि लाडक्या बहिणीचा 500, असा 1500 रुपये महिना सरकारने ठरवलेला आहे। लाडकी बहीण जरी असली पण तिला जर PM किसान आणि नमो सन्मान निधी येत असेल, अशा व्यक्तीला फक्त 500 रुपये येणार आहे, हे तुम्ही डोक्यात ठेवून घ्या। तुम्ही बरेच वेळेस बघितलं असन की तुमच्या घरच्यांना 500 रुपये आले, तुम्ही म्हणत असन की बाकी लाडक्या बहिणींना 1500 रुपये आले, यांना 500च कसं काय आले, 500च कसं काय आले, भरपूर चर्चा गावामध्ये झालेली होती। ती 500 रुपये येण्याचं कारण, ते 500 रुपये याच्यामुळे झाले की ज्यांना PM किसान चालू आहे त्यांना 500 रुपयेच मिळणार आहे। हे झालं मित्रांनो PM किसानवाल्यांबद्दल माहिती। त्याच्यानंतर ITR बद्दल मी सांगितलं तुम्हाला की घरात तुमचे एक जर व्यक्ती ITR भरत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण मिळणार नाही। आणि दुसरी गोष्ट, तुमच्या घरात 2पेक्षा जास्त महिला विवाहित असेल तर तुम्हाला, लग्न झालेलं महिला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण एकच जणीला मिळणार आहे, एकीला मिळणार नाही। त्यासाठी तुम्ही जर समजा पात्र असेल, तुमच्या घरात एकच विवाहित आणि एकच अविवाहित महिला असेल आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीच्या पात्रता असाल परंतु तुम्हाला लाडकी बहीण येत नसेल तर तुम्हाला मी टोल फ्री नंबर सांगितलेला आहे 181, त्या 181वरती कॉल करायचा आणि नाही कॉल करणं झाला तर तुमच्या महिला आणि बालविकास विभागाला भेट द्यायची। तिथून तुमचा तक्रार नंबर घ्यायचा, तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, फॉर्म भरते जो नंबर आलेला आहे तो नंबर घ्यायचा आणि ऑनलाईन तक्रार कशी करायची याचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे। तो व्हिडिओ सविस्तर बघून तशी तक्रार तुम्ही करायची। तक्रार केल्याच्या नंतर 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला रिप्लाय येतो आणि तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यात येतं। जर समजा त्यांनी असं कारण दिलं की तुमच्या घरामध्ये 2पेक्षा जास्त महिला आहे त्यामुळे तुम्हाला वगळण्यात आलं, तर तुम्ही तुमचं तिथं प्रूफ म्हणून राशन कार्ड जोडून तुमची परत लाडकी बहीण चालू करू शकता। त्यामुळे पुढचा जो येणारा व्हिडिओ आहे त्यामध्ये तक्रार कशी करायची मी सांगणार आहे तुम्हाला। तोपर्यंत मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।